अरे नवीन पोरगी पाहून एकदम बाव चढून जाऊ नका रे. शांत बसा. अरे आपल्या गावात आलेली पाहुणी नाही ते पळून जाईल ते. आणि एक लक्षात ठेवा, तुमचं जे चोरी करण्याचं हुनर आहे ते आज दाखवू नका इकडे. कोणाचे पाकिट मारू नका, ते ब्रेसलेट मारू नका, सोनकाळे मारू नका, नाही तर पोलीस डिपार्टमेंटचे लोक इथं आलेले आहे, लक्षात ठेवा. धरून देईल मी मध्ये पाळणार नाही. आमचे त्यांचे जुने संबंध आहे. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू. आज इंग्लिश आहे. आज इंग्लिश का? आज म्हणजे थोडासा मला तुला लक्षात आलं असेल आज मी काय म्हणजे इथं बसलेल्या सगळ्या लोकांना मी काय बोलतो ते कळलं पाहिजे. सगळ्या लोकांना कळतंय, विशेष कुणाला तरी तुम्हाला ऐकू. तर आधी ना थोडंसं मागे सरक. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू. तर आय एम सरपंच ऑफ दिस तुकडवाडी. यु नो सरपंच. मला नाही कळलं. तर म्हणजे काय झालं की त्यामुळे या इथे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी आज या ठिकाणी माझ्यावर आलेली आहे. आज आपल्या गावाचं खरं भाग्य म्हटलं पाहिजे का पोलीस खात्याचा एवढा मोठा बडा अधिकारी आज या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे जोरात त्यांना टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया आपण. म्हणजे आपल्या ड्युटीमध्ये यांनी अनेक कर्तृत्व गाजवलेले आहेत, पण कधी कोणावर राग काढला नाही. ज्यांना जेव्हा राग आला तेव्हा त्यांनी आपल्या एका हाताचा राग दुसऱ्या हातावर तर यांच्याबद्दल मी काय बोलणार. यांनी अनेक मोठमोठ्या गुंडांना जेरबंद केलेला आहे. त्याच्यामध्ये कवट्या महाकाळ म्हणू नका, ते सगळ्या रामोशी म्हणू नका, टकलू हैवान म्हणू नका, अशा मोठ्या मोठ्या गुंडांना म्हणजे अलग अलग टाईपच्या गुंडांना यांनी पकडून नेलेलं आहे. तर हे झालंय माणूस टाईप मध्ये लोक, पण बाहुला टाईप मधला तात्या हे फार महत्वाचं मला इथे सांगायचं वाटते का त्या तात्या बिंचूला ओम पाठ करून टाकलेला आहे या लोकांनी. टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी एकदा. तर अशा या हरवणारी पोलीस अधिकाऱ्याचं स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आत्ता माझी सटकली संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. सर मी एकदम पुढे निघून स्वागत कर. तर फार मोठे इन्स्पेक्टर आज या गावामध्ये आलेले आहेत. आपलं भाग्य काय झालंय? काय इन्स्पेक्टर म्हणताय, पण सिनेमामध्ये सर इन्स्पेक्टर असतात. सर फार मोठे दिग्दर्शक आहेत. सरांबरोबरच त्यांचं लाडकं लेकरू या ठिकाणी आलेलं आहे. त्याला जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. तर माझा छकुला फेम एकनाथ कोठारे, राजनाथ कोठारे, आदिनाथ कोठारे असं त्यांचं नाव आहे. नीट घेण्यात गोळी घातली त्यांच्याकडे पिस्तूल आहे आता. तर यांच्याबद्दल कर्तृत्व म्हणजे माझा छकुला या चित्रपटामध्ये स्वतःच्या मामाच्या कशात गोट्या टाकून त्यांना घायल करणारे. म्हणजे हे जे लेकरू त्यावेळेस होतं, त्यावेळेस तुम्ही हे लेकरू पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की इतकं खोडकर व्यक्तिमत्वाचं लेकरू या ठिकाणी होतं. पण दिवसेंदिवस ते एक शांत स्वभावाचे गृहस्थ निर्माण झालेले आहे त्याच्यातून. आणि तो अभिनय शिकलाय मी. असेल ना तो अभिनय तुम्ही शिकला असेल, पण त्याची जबाबदारी म्हणा किंवा लग्न झालं म्हणा, अशा कशामुळे अभिनय तुम्हाला शिकायची गरज पडली असेल, काही हरकत नाही. तर असं हे गोड गोंडस लेकरू आज आपल्या गावामध्ये आलेला आहे. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय बालवाडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना. आज मैं आपको बोलने चाहता हूं कि मैं यहाँ जो सत्कार करने वाला हूं वो है काय एकदम हिंदी बिंदी सगळं. हिंदी में बोलिए ना. हिंदी में इसीलिए क्योंकि मेरे को मालूम है कि मैं जो बोलूंगा ये लोग समझेंगे, लेकिन मैं जो बोलूंगा ये इन्होंने समझना चाहिए. इसलिए मेरा ये प्रयास चालू है कि मैडम आपके बारे में मैं क्या बोलूं. आपने जो मर्डर 2 किया था, तुम्हारी शादी होगा क्या? सुलग्ना नहीं हुआ. पर नहीं हुआ ऐसा पहले बोलने का नहीं, तुम्हें इतना टाइम. हेलो,
हे बघ लवकर स्वयंपाक करून ठेव. चांगलं चांगलं कर, चांगले चांगले गोड गोड पदार्थ कर. नहीं वो पाहुणे आने वाले हैं, मेरे खास पाहुणे हैं. हाँ और वो तेरे को माहिरी जाने का था ना, वो माहिरी जाना तू अभी. हाँ? इधर क्या टाइम पास कर रहे तो जब उनका नाम वो सुबलग्न का सुलग्ना पानीपुरी है. हाँ नहीं जल्दी जल्दी जल्दी. हाँ अच्छा मेरे फादर आर्मी में है, मैं बोलना चाहती हूँ. वो सब कैंसिल करना. आर्मी का मामला है, डेंजर है, सब डेंजर रहता हो. अपन अच्छे लोग हैं. तो दिल तोड़ संगठन के अध्यक्ष भारत गणेश को मैं स्वागत करने के लिए आमंत्रित करता हूँ. आज या ठिकाणी मला अत्यंत आनंद होतो आहे की मी ज्या व्यक्तीचं आता स्वागत करणार आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार आहे. एकदम सोजवळ स्वभावाच्या भार्गवी चिरमल या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण. तर रोमॅन्टिक सीन पण त्या अत्यंत सात्विकपणे करतात. इतक्या सात्विकपणे ते रोमॅन्टिक सीन करतात की सीनच्या शेवटी हिरो म्हणतो येतो ताई मी आज. तर त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय साजूक तूप फॅक्टरीचे अध्यक्ष भारत गणेश बिर्याणी. आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांचं मी काय सांगू. म्हणजे बाईचा त्याग बघा, हो त्याग बघा, बाईचा त्याग बघा. सुचित्राताई या ठिकाणी आलेले आहेत. यांचा बुवा अख्ख्या महाराष्ट्राला पैठणी वाटतो. ह्या 2 नंबरचा म्हणजे काहीतरी काळा बाजार करून ह्या पैठणी जिंकू शकल्या असत्या, पण ह्या बाई तसं करत नाहीत. पैठणी जिंकत नाही, त्याबद्दल जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तुम्हाला सांगू मी, पण तुमचं दुःख आज मी बोलणार आहे मॅडम. आज तुम्ही मला अडवू नका. संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार आहे मी. काय आहे मॅडमचा प्रॉब्लेम बघा कसा आहे. काय ह्या घरासाठी काय नाही करत. हा सिरियल मध्ये काम करतात, फिल्म मध्ये काम करतात, हिंदी मध्ये पण काम करतात. पै न पै जमवून हे बाई पैठणी जमा करते आणि यांचा बुवा त्या पैठणी चोरून घेऊन सगळ्या महाराष्ट्राला वाटतं. वाईट नाही वाटत एखाद्या बाईला. बघा किती परिस्थिती आहे बाईवर, पण तुम्ही काळजी करू नका मॅडम. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. अशा गोड सुचित्रताई आज ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. तर त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय पैठणी उत्पादन संघाचे अध्यक्ष भारत गणेश बिर्याणी. लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर प्रत्येक सिनेमा तुमचा होता सर, आणि त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी. मला हे खरंच जाणून घ्यायला आवडेल की लक्ष्मीकांत बेर्डे आणि तुमची पहिली भेट कधी झाली आणि हे नातं कसं फुलत गेलं. तो एक फार एकदम गमतीदार किस्सा आहे. म्हणजे माझे आई वडील तुला ठाऊकच आहे स्टेज आर्टिस्ट, आणि त्यांचं एक खूप गाजलेलं नाटक होतं झोपी गेलेला जागा झाला. बबन प्रभू, आत्माराम भेंडे, माझे वडील अंबर कोठारे, माझी आई सरोज कोठारे, हे सगळे त्याचा मेन संच, ओरिजिनल संच. आणि जेव्हा बबन प्रभू गेले आपल्याला सोडून, तेव्हा आत्माराम भेंडेंनी ठरवलं का आपण हे नाटक पुन्हा एक त्यांच्या स्मरणार्थ आणायचं आणि ते नाटक पुन्हा आपण करायचं त्याच संचात, फक्त बबन प्रभूच्या भूमिकेत एक नवीन कलाकार शोधायचा. आणि त्याच्या तालमी सुरू झाल्या होत्या. आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यात धूमधडाका करायचं प्लॅनिंग चाललं होतं. आणि मला डोळ्यासमोर कास्टिंग, म्हणजे तुला माहिती आहे प्यार के ज्याचे मी हक्क घेतले होते, आणि प्यार के ज्याचा जो मेन शशी कपूर होता त्यासाठी माझ्याशिवाय दुसरं अल्टरनेटिव्ह. आणि ऑफकोर्स किशोर कुमारसाठी अशोक सराफ तर होतेच. ओमप्रकाशच्या जागेवरती आपले शरद तळवकर कन्फर्म होते. फक्त मेहमूदच्या रोलसाठी कोण, हा मला एक प्रश्न होता. आणि मला असं कळलं का जे रिहर्सल चालू झाल्यात, आणि तो जो मुलगा आहे कोणतरी एक नवीन मुलगा जो तो बबन प्रभूचा रोल करतोय, तो अतिशय सुंदर काम करतोय. तेव्हा मी ते नाटक पाहायला गेलो आणि मी त्याचा परफॉर्मन्स पाहिला आणि म्हटलं मला मेहमूद मिळाला यार. आणि त्यावेळेला ना माझा फायनान्स बिनान्सची काही अरेंजमेंट नव्हती. मी त्याच्याकडे गेलो लक्षाकडे आणि म्हटलं लक्षा, म्हणजे लक्ष्मीकांतजी, मला लक्षा बोल, सरळ तेव्हाच बोलला. अच्छा म्हटलं ओके लक्षा, मला तुला साईन करायचं आहे. अरे वा व्हेरी गुड. मी आता एक फिल्म करतोय आणि सायनिंगसाठी तुला हा ₹1. आणि तो रुपया त्यांनी घेतला त्याच सिरियसनेसनी, आणि त्या रुपयाचा त्यांनी मला शेवटपर्यंत हात दिला. क्या बात आहे.